NPK बॅक्टेरिया म्हणजे आपल्या मातीमधील नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे जे न्यूट्रिएंट असतात, हे घटक जे असतात त्यांना पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम हे NPK बॅक्टेरिया करतं। आणि मायकोरायझा काय करतं, आपल्या पिकांच्या मुळ्या जे असतात त्यांची वाढ करण्याचं काम हे मायकोरायझा करतं। तर ह्या पद्धतीनं NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझाचा उपयोग आहे। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा यांचा वापर करणं, ह्या जीवाणूंचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे। तर NPK बॅक्टेरिया काय करतं, जे आपल्या जमिनीमधील NPK हे पोषकांश असतात, हे घटक असतात, ते पिकाला देण्याचं काम हे NPK बॅक्टेरिया करतं। आणि मायकोरायझा काय करतं, मुळ्यांची संख्या वाढवण्याचं काम करतं। तर ह्या पद्धतीनं मुळ्यांची संख्या वाढली की ऑटोमॅटिकली NPK बॅक्टेरिया काय करतं, जे आपल्या जमिनीमधलं NPK आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आहे, ते पिकाला देण्याचं काम करतं। तर NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा आम्ही कोणत्या पद्धतीनं तयार करावं ही माहिती आता आपण जाणून घेऊया। आम्ही ह्या बकेटमध्ये ह्या पद्धतीनं NPK बॅक्टेरिया मिक्स करून घेतलेला आहे। ह्या पद्धतीनं आम्ही NPK बॅक्टेरिया कल्चर केलेला आहे। ह्या पद्धतीने NPK बॅक्टेरियाचं कल्चर आम्ही बॅरलमध्ये घालत आहोत। ह्या पद्धतीने मायकोरायझा हे आपण वापरत आहोत। ह्या पद्धतीने गूळ आणि पीठ हे जे मिश्रण केलेलं आहे ते आम्ही वापरत आहोत। ह्या पद्धतीने आम्ही गूळ आणि डाळीचं पीठ केलेलं मिश्रण आम्ही बॅरलमध्ये टाकत आहोत। तर हे तयार करण्यासाठी आपण पहिला 200 लिटरचं प्लॅस्टिक बॅरल घ्यावं, त्यानंतर 1 किलो NPK बॅक्टेरिया घ्यावं, त्यानंतर 100 ग्रॅम मायकोरायझा आपण वापरावा, 2 किलो गूळ आपण वापरावं, त्यानंतर आपण डाळीचे पीठ आपण 2 किलो वापरावं। तर आपण पहिला काय करावं, बॅरल अर्धा पाण्याने भरावं, त्याच्यामध्ये NPK बॅक्टेरियाचं मिश्रण घालावं, त्यानंतर आपण मायकोरायझा वापरावा, त्यानंतर आपण गूळ आणि डाळीचे पीठ केलेलं मिश्रण जे आहे ते आपण वापरावं, त्यानंतर बॅरल पूर्ण भरून घ्यावा पाण्याने, त्यानंतर आपण 2 दिवस त्याला वाढ होण्यासाठी सोडावं, त्यानंतर 2 दिवसांना व्यवस्थितपणे NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा हे मिश्रण तयार झालेलं असतं। ड्रेंचिंग मधून आपण 5 लिटर एका पंपाला वापरावं आणि ड्रिप मधून आपण पूर्ण 200 लिटर वापरू शकता। NPK बॅक्टेरिया आपल्या जमीनमध्ये असलेली, आपल्या मातीमध्ये असलेली नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे घटक जे आहेत ते पिकाला देण्याचं काम करतात। आणि मायकोरायझा काय करतं की आपल्या पिकाच्या मुळ्या ज्या असतात त्यांना वाढवण्याचं काम करतं। आपण शेतीमध्ये जैविक गोष्टींचा वापर करावा, सेंद्रिय गोष्टींचा वापर करावा आणि ऑर्गॅनिक गोष्टींचा वापर करावा। तर आपण ऑर्गॅनिक गोष्टींचा, सेंद्रिय गोष्टींचा आणि जैविक गोष्टींचा वापर केल्याने आपल्या मातीमधील ताकद ही वाढते। आणि एकदा का मातीची ताकद वाढली तर आपल्याला पीक जे आहे ते खूप छान पद्धतीने येतं आणि त्याच्यासोबतच आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता येतं। तर मातीची ताकद वाढली तरच आपण खूप छान पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।